Hello students, today we have to see practice set 3.4. In this practice set 3.4, we learn the application of arithmetic progression. Means we learn word problem on arithmetic progression. Arithmetic progression वरचे वर्ड प्रॉब्लेम ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत आणि ते आपण आज अभ्यास करणार आहोत. ओके, नाउ लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल. ऑन 1st Jan 2016, Sanika decide to save 10 rupees, 11 rupees on second day, 12 on third days. म्हणजे सानिकाने ठरवलं की 10 रुपीज पहिल्या दिवशी 10 रुपीज सेव्ह करायचे, दुसऱ्या दिवशी 11 रुपीज सेव्ह करायचे, तिसऱ्या दिवशी 12 रुपीज सेव्ह करायचे. अशा पद्धतीने एक एक रुपया दररोज वाढवत जायचा, इन्क्रीज करत जायचा. असं तिने 1 जानेवारी 2016ला ठरवलं. म्हणजे 1 जानेवारीला 10 रुपये, 2 जानेवारीला 11 रुपये, 3 जानेवारीला 12 रुपये अशा पद्धतीने तिने सेव्हिंग करायचं ठरवलं. त्यानंतर मग आपल्याला काय काढायचं, इफ शी डिसाइड्स टू सेव्ह लाईक दिस देन ऑन 31 डिसेंबर 2016 व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग. आणि पूर्ण वर्षभरामध्ये म्हणजे 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत तिचं टोटल सेव्हिंग किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग आता इथे बघा, इथे काय तयार होईल, 10, 11, 12 ही सिक्वेन्स तयार होईल तिच्या सेव्हिंगची सिक्वेन्स 10, 11, 12. आणि ह्या सिक्वेन्समध्ये प्रत्येक 2 कन्झ्युकेटिव्ह टर्म्समध्ये 1चा डिफरन्स आहे. म्हणजे 11 मायनस 10 1, 12 मायनस 11 1. म्हणजे T2 मायनस T1 पण 1 येत आहे, T3 मायनस T2 पण 1 येत आहे. म्हणजे ही जी सिक्वेन्स आहे ही कोण आहे, ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आता अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे की टोटल सेव्हिंग म्हणजे पहिल्या दिवशीचं, दुसऱ्या दिवशीचं, तिसऱ्या दिवशीचं आणि शेवटच्या दिवशीचं हे सगळं सेव्हिंग टोटल किती आहे हे काढायचं आहे. म्हणजे आपल्याला सम काढायची, बेरीज काढायची. 10 प्लस 11 प्लस 12 प्लस 13 प्लस 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 लास्ट नंबर जो काय असेल त्या सगळ्यांची सम काढायची. मग आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये सगळ्या टर्मची जी सम असते तिला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण SN म्हणतो, सम ऑफ द एन टर्म. मग आपल्याला SN काढायचा आहे. बघा, म्हणजे आपल्याला A दिलाय, फर्स्ट नंबर दिलाय 10, A इज इक्वल टू 10. कॉमन डिफरन्स किती आहे, कॉमन डिफरन्स 1 आहे. आणि आपल्याला काढायचं आहे SN. फाइंड SN. आता SN म्हणजे किती, नेमके किती दिवस आहेत हे, म्हणजे हे किती 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी 31 डिसेंबरपर्यंत किती दिवस असतात, तर तुम्ही म्हणाल 365. बरोबर आहे. पण 2016 हे जे इयर आहे हे लीप इयर आहे. लीप इयर म्हणजे काय की ज्या इयरमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस जास्त असतो, 29 फेब्रुवारी हा दिवस असतो. आणि म्हणून ह्या 2016 ह्या इयरमध्ये 365 नाही तर 366 डेज असतील. तुम्ही म्हणाल लीप इयर कसं ओळखायचं, तर ज्या इयरला 4ने आपण डिव्हाइड करू शकतो त्याला लीप इयर म्हणतात. म्हणजे कंप्लीट भाग जातो. बघा, आता 2016 ला 4ने कंप्लीट भाग जातो. बघा 4, तर इथे भाग जाईल, कंप्लीट भाग जातो आणि म्हणून हे काय आहे, लीप इयर आहे. ओके, आता म्हणून ह्या इयरमध्ये किती दिवस असतील, अ लीप इयर हॅज 366 डेज. 366 म्हणजे एन किती असेल, 366 असेल. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, S366 काढायचं. SN, आता SNचा फॉर्म्युला लिहू, SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 इंटू D. आता N घेऊया 366. S366 इज इक्वल टू 366/2. A ची व्हॅल्यू 2 इंटू A ची व्हॅल्यू 10 प्लस N ची व्हॅल्यू 366 आणि मायनस 1 इंटू D ची व्हॅल्यू 1. आता आपण इथे सॉल्व करूया. 366/2 झालं 183, 2 इंटू 10 20, 366 मायनस 1 किती झालं 365 इंटू 1 365, 20 प्लस 365 झालं 385 आणि 183 इंटू 385 झालं 70,455.
म्हणजे सानिका वर्षभरामध्ये किती पैसे सेव्ह करते? सानिका सेव्ह ₹70,455. ओके, तर आपण फर्स्ट एक्झाम्पल कम्प्लीट केले. नाऊ लेट अस सी द सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, अ मॅन borrows 8,000 and agree to repay with the total interest of ₹1,360 in 12 monthly installment. एक माणूस काय करतो, 8,000 रुपये काय करतो, उसने घेतो आणि उसने घेताना तो ₹1,360 इंटरेस्ट देण्याचं कबूल करतो. म्हणजे त्यांनी 8,000 रुपीज बॉरो केलेले आहेत आणि 1,360 इतके त्याला इंटरेस्ट द्यायचा आहे. म्हणजे टोटल त्याला किती द्यावे लागणार आहे? द अमाऊंट रिपेड 8,000 प्लस 1,360 इतके रुपीज त्याला द्यावे लागणार. म्हणजे 9,360 इतके रुपीज तो परत देणार आहे. म्हणजे टोटल ज्याला त्याला अमाऊंट जी रिपे करायची आहे ती आहे 9,360 रुपीज. ओके, पण हे कसं आहे, हे एकदम देणार नाहीये तो काय करणार आहे, 12 मंथली इन्स्टॉलमेंट. तो 12 हप्त्यामध्ये हे पैसे देणार. हे जे पैसे तो देणार आहे 9,360 रुपीज, हे तो 12 महिन्यामध्ये काय करणार आहे, 12 महिन्यातले 12 हप्ते देणार आहे. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये एक हप्ता, मग दुसऱ्यात. आता हे जे हप्ते आहेत हे कसे आहेत बघा, इच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन द प्रेसिडिंग वन बाय ₹40. प्रत्येक हप्ता जो आहे तो हप्ता तो काय करणार आहे, मागच्यापेक्षा म्हणजे अगोदर दिलेल्यापेक्षा पुढचा हप्ता 40ने तो कमी देणार आहे. अशा पद्धतीने त्याच्या प्रत्येक हप्त्यामध्ये जो डिफरन्स असणार आहे तो किती असणार आहे, 40 असणार आहे. म्हणजेच बघा, पुढचा हप्ता आणि मागचा हप्ता यांमधला डिफरन्स असणार आहे -40. इच इन्स्टॉलमेंट इज ₹40 लेस दॅन प्रेसिडिंग वन. म्हणजे प्रत्येक हप्ता हा मागच्या हप्त्यापेक्षा 40ने कमी असणार आहे. 40ने कमी असणार आहे म्हणजेच हप्ता किती असणार आहे, कॉमन डिफरन्स किती असणार आहे, -40. ओके, दिस इज ॲन AP. त्यामुळे हा AP आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर आपल्याला काढायचं आहे की फाइंड अमाऊंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. म्हणजे पहिला हप्ता किती असेल आणि शेवटचा हप्ता किती असेल. म्हणजे T1 हा काढायचा आहे, म्हणजे A काढायचं आहे आणि काय काढायचं आहे, TN काढायचं आहे, म्हणजे लास्ट इन्स्टॉलमेंट. म्हणजे तुम्हाला T1 आणि T12 काढायचा आहे, कारण पहिला हप्ता म्हणजे T1 आणि शेवटचा हप्ता म्हणजे T12. 12 हप्ते असल्यामुळे आपल्याला फाइंड करायचं आहे T1 अँड T12. T1 अँड T12 आपल्याला फाइंड करायचं. ओके, आता आपण हे सॉल्व करण्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज करणार आहोत. आपल्याला इथे काय दिलेलं आहे, 9,360 हे काय दिलं आहे, S12 दिलं आहे. मग आपण SNचा फॉर्म्युला यूज करूया, कारण आपल्याकडे S12 पण आहे, आपल्याकडे D पण आहे आणि N पण आहे. म्हणजे D, N आणि S12 असल्यामुळे आपण हा फॉर्म्युला यूज करूया. SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N - 1 इंटू D. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. S12 Nची व्हॅल्यू 12 सबस्टिट्यूट केली आपण, तर 12/2 इकडे येईल 2A प्लस इथं Nची व्हॅल्यू 12 - 12, इथे 12 - 1 इंटू Dची व्हॅल्यू -40. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये आपण N आणि D ह्या दोन व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आहेत. आणि आता S12ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. S12 काय आहे, 9,360 इज इक्वल टू 12/2 आलं 6, हे 2A ॲज इट इज प्लस 12 - 1 आलं 11 इंटू दिस -40. आता 6ने याला डिव्हाइड केल्यावरती येईल 1,560. इकडे काय आलं 2A आणि हे आलं -440. आता हा -440 जो आहे तो आपण ॲड करूया दोन्ही बाजू. इकडे पण -440 ॲड करूया आणि इकडे पण ॲड करूया. आता इकडे ॲड केल्यामुळे झाला आहे 1,560 प्लस 440 इज इक्वल टू, इकडे ॲड केल्यामुळे हा काय झाला, कॅन्सल झाला. इकडे फक्त 2A राहिलं. मग आता ही ॲडिशन आली 2,000. मग काय आलं, 2,000 इज इक्वल टू 2A. मग एक आलं 2,000/2, मग एक आलं 1,000. म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट पहिला हप्ता हा 1,000 रुपीज इतका होता. T1 इज इक्वल टू 1,000. आता आपल्याला काय काढायचं आहे, लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे T12 काढायचा आहे. मग आता T12 बघा, T12 इज इक्वल टू 1,000 प्लस 12 - 1 इंटू -40. TNच्या फॉर्म्युल्यामध्ये Aची व्हॅल्यू 1,000 टाकली, Nची व्हॅल्यू 12 टाकली आणि Dची व्हॅल्यू -40 टाकली.
आता हे आलं 1000 ॲज इट इज. 12 - 1 आलं 11 इंटू -40. 1000 मायनस 11 इंटू -40 म्हणजे -440. आता ही सबट्रॅक्शन आली 560. T12 आला 560 म्हणजे 12th इन्स्टॉलमेंट जी आहे ती किती आलेली आहे 560. म्हणजे पहिला हप्ता 1000 रुपये आणि 12वा हप्ता 560. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 2 काय केलेलं आहे, सॉल्व केलेलं आहे. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 3? क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा, सचिन इन्व्हेस्टेड ₹5,000 फॉर द फर्स्ट इयर. सचिनने पहिल्या वर्षी 5,000 रुपये इन्व्हेस्ट केले. ₹7,000 फॉर द सेकंड इयर, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये इन्व्हेस्ट केले. 9,000 इन थर्ड इयर, तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले. इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000, तिसऱ्या वर्षी 9,000 अशा पद्धतीने त्यांनी रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत. हाऊ मच अमाऊंट डीड द इन्व्हेस्ट इन 12 इयर्स. 12व्या वर्षी त्याची हाऊ मच अमाऊंट डीड ही इन्व्हेस्ट इन 12 इयर्स. 12व्या वर्षी त्याची सगळी अमाऊंट किती झालेली असेल असं विचारलेलं आहे. आता बघा, द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय सचिन ₹5,000, 7,000, 9,000 इज अ सिक्वेन्स विथ कॉमन डिफरन्स D = 2,000. म्हणजे हा झाला सिक्वेन्स आणि त्यामुळे कॉमन डिफरन्स असल्यामुळे इथे हा AP झाला. 5,000, 7,000, 9,000 इज अन AP. आता AP मध्ये A ची व्हॅल्यू फर्स्ट आहे टर्म 5,000, कॉमन डिफरन्स आहे 2,000 आणि एकूण किती आहेत हे, तर हे आहे T12 म्हणजे N = 12. म्हणजे आपण इथं T12 लिहूया कारण की 12 वर्ष आहेत. मग N ची व्हॅल्यू किती आहे 12. वी वॉन्ट टू सी फाइंड S12. आपल्याला टोटल 12 वर्षात त्याची इन्व्हेस्टमेंट किती झालेली आहे हे शोधून काढायचंय. टोटल म्हणजे सम ऑफ द ऑल टर्म्स. मग SN = सम ऑफ द N टर्म. फॉर्म्युला काय, N/2 इन ब्रॅकेट 2A + N - 1 इंटू D. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. N ची व्हॅल्यू 12 घ्यायची आपल्याला. S12 = 12/2 इन ब्रॅकेट 2 इंटू A ची व्हॅल्यू 5,000 आहे प्लस N ची व्हॅल्यू 12 - 1 इंटू D ची व्हॅल्यू किती आहे, D ची व्हॅल्यू 2,000 आहे. मग आता इथे आपण सॉल्व करूया. हे आलं 12/2 6 आलं, 2 इंटू 5,000 10,000 आलं. हे 12 - 1 आलं 11 इंटू 2,000. हे आलं 6 ॲज इट इज 1000, देन 10,000 ॲज इट इज. 11 इंटू 2,000 आलं 22,000. मग ही ॲडिशन आली 32,000. 6 इंटू 32,000 किती आलं 1,92,000. हे आलेलं आहे S12. म्हणजे सचिनने टोटल किती रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत 12 वर्षात. सचिन इन्व्हेस्टेड ₹1,22,000 in 12 years. Did you understand? Now we have to see fourth example. Let us see the fourth example. There is an auditorium with 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find the number of seats in the fifth row and also find total number of seats in the auditorium. आता इथे एक सभागृह आहे आणि त्याच्यामध्ये 27 रो आहेत. एकूण 27 रांगा आहेत खुर्च्यांच्या. त्या याच्यामध्ये या ज्या खुर्च्या आहेत तर पहिल्या रांगेमध्ये देर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत म्हणजे 20 सीट्स आहेत. दुसऱ्या रांगेमध्ये 22 सीट्स आहेत. तिसऱ्या रांगेमध्ये 24 सीट्स आहेत. आणि आपल्याला विचारलेलं आहे की 15व्या रांगेमध्ये किती असतील. म्हणजे T15 काढायचं आपल्याला. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. 15व्या रांगेतील खुर्च्यांची म्हणजे सीटची संख्या काढायची आहे. मग आपल्याला T15 काढायचं आहे. आणखीन काय विचारलं, ऑल्सो फाइंड द टोटल नंबर ऑफ सीट्स इन द ऑडिटोरियम. पूर्ण सभागृहामध्ये टोटल खुर्च्या किती आहेत, टोटल सीट्स किती आहेत तर ते काढायचं आहे आपल्याला. मग टोटल म्हटल्यानंतर आपण सम काढतो. सम ऑफ द ऑल सीट्स. आता किती इथं रोज किती आहेत तर 27. म्हणजे आपल्याला S27 काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला S27. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला T15 आणि S27 ह्या दोन गोष्टी काढायच्या आहेत. 15th रो मध्ये म्हणजे T15 काढायचं आहे आपल्याला आणि फाइंड द टोटल नंबर ऑफ सीट्स म्हणजे S27. ह्या आपल्याला दोन गोष्टी काढायच्या आहेत. आता बघा, पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24.
मग 20, 22, 24 ही काय झाली, सिक्वेन्स झाली. आणि या प्रत्येकातला डिफरन्स सेम आहे, 2 आहे. 22 आणि 20 मधला डिफरन्स 2 आहे, 24 आणि 22 मधला 2 आहे. म्हणजे हा काय झाला, कॉमन डिफरन्स सेम असल्यामुळे AP झाला. देअरफॉर 20, 22, 24 इज ॲन AP. आणि आपल्याकडे किती आहेत तर T27 आहेत, T27 आणि मधला T15 पण आपल्याला काढायचा आहे. ओके, आता आपल्याला काढूया आपण पहिल्यांदा T15 म्हणजे 15व्या रांगेमध्ये किती खुर्च्या असतील, किती सीट्स असतील, त्याच्यासाठी आपण T15 कॅल्क्युलेट करूया. वी हॅव टू फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो, दॅट इज वी हॅव टू फाइंड T15. आता T15 काढण्यासाठी आपल्याला TNचा फॉर्म्युला लिहावा लागेल. TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. आता N घेऊया 15, T15 इज इक्वल टू 20, Aची व्हॅल्यू 20 प्लस Nची व्हॅल्यू 15 -1 आणि Dची व्हॅल्यू 2. हे आलं कॅल्क्युलेशन. 20 प्लस 40 हे 14 इंटू 2, 14 इंटू 2 28, 20 प्लस 28 आलं 48. T15 इज इक्वल टू 48. म्हणजे इथे आपण काय म्हणू शकतो की द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो, इथे कम्प्लीट सेंटेन्स लिहायचं. देअरफॉर द नंबर ऑफ seats in the 15th row is किती 48. हे आन्सर. आता आपण काढूया की टोटल नंबर्स किती आहेत. टोटल नंबर ऑफ सीट्स इन 27 रो. 27 रो मध्ये टोटल नंबर ऑफ सीट म्हणजे आपल्याला काढायचं आहे. फाइंड टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम. आपल्याला इन 27 रो काढायचं नाहीये, टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम. टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम काढण्यासाठी आपल्याला काय काढावं लागणार आहे, S27. इथं इन 27 रो नाहीये, इथं काय आहे, टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम. सभागृहामध्ये टोटल नंबर ऑफ सीट्स काढण्यासाठी आपल्याला S27 काढायचा आहे. म्हणजे बेरीज करायची, पहिल्या रांगेतील, दुसऱ्या रांगेतील, तिसऱ्या रांगेतील सगळ्या अशा 27 रांगांमध्ये ज्या खुर्च्या आहेत त्यांची बेरीज करायची सीट्सची. मग त्यासाठी फॉर्म्युला यूज करूया आपण. S27 म्हणजे SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D. आता Nची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यायची, 27. कारण आपल्या टोटल सीट्स किती, रांगा किती आहेत तर 27 रोज आहेत, म्हणून आपण 27 घेतोय. आता इथे आलं Nची व्हॅल्यू 27 अपॉन इथे 2 इंटू Aची व्हॅल्यू आहे 20, Nची व्हॅल्यू 27, Dची व्हॅल्यू 2. तर कॅल्क्युलेट करूया 27/2. आता 2 इंटू 20 किती आलं 40, 2 इंटू 20 आलं 40 प्लस हे 27 -1 इंटू 2 आलं 26 इंटू 2, 26 इंटू 2 किती येईल 52 येईल. आता 40 प्लस 52 किती झालं 92. आता 27/2 इंटू 92, 2ने 92ला डिवाइड केल्यावर 46 येईल. मग हे आलं 27 इंटू 46. ह्यांचं मल्टिप्लिकेशन आलंय 1242. 1242 हे यांचं कॅल्क्युलेशनमध्ये आलंय. म्हणजे आपल्याला इथं काय मिळणार आहे, टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम इज द 1242. हे आपण इथं कंप्लीट वाक्य सेंटेन्स लिहायचं आहे. ओके, डिड यू अंडरस्टँड? नाऊ वी हॅव टू सी 5th एक्झाम्पल. बघा 5th एक्झाम्पल काय आहे. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक. एका आठवड्यामध्ये कारगिल या सिटीमध्ये असलेले टेम्परेचर, त्या कारगिल सिटीचे टेम्परेचर रेकॉर्ड केलेत सोमवारपासून सॅटर्डेपर्यंत, शनिवारपर्यंत. ऑल रिडिंग वेअर इन AP. सगळे जे रिडिंग्ज आहेत ते अरिथमेटिक प्रोग्रेशनमधले. द सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे अँड द सॅटरडे वॉज 5. इथे तुम्हाला सांगितलंय की मंडे आणि सॅटरडेच्या टेम्परेचरचं ॲडिशन केल्यावर ते किती येत आहे. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 मोर दॅन द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्युजडे अँड सॅटरडे. आता पहिल्यांदा आपण काय करूया, AP आपल्याला हे सगळे जे रेकॉर्ड केलेले आहेत टेम्परेचर ते आपण मानून घेऊया, कारण हे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत. आणि किती दिवस असतात, 1 2 3 4 5 6, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. तर सोमवार ते मंगळवारपर्यंतचे टेम्परेचर आपण मानूया A-3D, A-2D, A-D, A+D आणि A+2D असे टेम्परेचर आपण काय करूया
मानूया. आता हे झालं सोमवारचं, हे मंगळवारचं, बुधवारचं, गुरुवारचं, शुक्रवारचं, शनिवारचं. आता याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री मोर दॅन द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्युजडे अँड सॅटरडे. म्हणजे सोमवारचं आणि शनिवारचं टेम्परेचर हे मंगळवारच्या आणि शनिवारच्या टेम्परेचरपेक्षा 5ने जास्त आहे. मग बघा इथं काय येईल, द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडेचं टेम्परेचर A-3D आणि सॅटरडेचं टेम्परेचर A+2D यांची बेरीज ही कशी आहे, ही सम ऑफ द टेम्परेचर ऑफ ट्युजडे अँड सॅटरडे. ट्युजडेचं काय A-2D प्लस सॅटरडेचं काय आहे A+2D ह्यांच्यापेक्षा 5ने जास्त आहे, +5. म्हणजे सोमवारचं आणि शनिवारच्या टेम्परेचरची सम ही मंगळवारच्या आणि शनिवारच्या टेम्परेचरच्या समपेक्षा 5ने जास्त आहे, म्हणून हे इक्वेशन तयार झालं. आता इथे हे इक्वेशन 1 झालं. आता इथे आणखीन सांगितलेलं आहे अजून एक इक्वेशन, इफ टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. वेनसडेचं म्हणजे हे टेम्परेचर किती सांगितलंय तुम्हाला, -30. तिथं मग त्यावरून आपण लिहिलं द टेम्परेचर ऑफ वेनसडे इज -30 डिग्री, देअरफॉर A-D इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. ओके, आता आपण हे सॉल्व्ह करूया. हे इक्वेशन 1 आहे आणि हे अजून एक इक्वेशन मिळालं. आता ह्याच्यामध्ये A+2D हा पण बाजूला आहे आणि A+2D हा पण बाजूला आहे. मग ते काय होईल, मायनस करून टाकू आपण, हे कॅन्सल झाले. इकडे राहिलं A-3D आणि इकडे राहिलं A-2D, हे राहिलं इकडे +5. आता हा A पण दोन्ही बाजूला आहे त्यामुळे सबट्रॅक्ट करून टाकला गेला. इथे राहिलं -3D इज इक्वल टू -2D +5. आता हा -2D जो आहे तो आपण दोन्ही बाजूत ऍड करूया, त्यामुळे हा काय होईल, इकडे 2D +2D होईल. +2D -3D इज इक्वल टू इकडे आलं 5. आता 3D मधनं 2D गेला तर राहिलं -D इज इक्वल टू 5, देअरफॉर D इज इक्वल टू -5. D ची व्हॅल्यू किती आली आहे, -5 आलेली आहे. आता आपण ही D ची व्हॅल्यू जी -5 आलेली आहे ती आपण सबस्टिट्यूट करूया. कशात सबस्टिट्यूट करूया आपण, तर ह्याच्यात सबस्टिट्यूट A-D इज इक्वल टू -30 याच्यामध्ये ती सबस्टिट्यूट करूया. A-D इज इक्वल टू -30. A- ची व्हॅल्यू -5 सबस्टिट्यूट केली. A- इज इक्वल टू -30. हा मायनस इंटू मायनस काय झाला, प्लस झाला. A+5 इज इक्वल टू -30. मग A काय आला, हा 5 जो आहे हा आपण सबस्ट्रॅक्ट केला. सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे काय आलं A आणि -30 -5 आला -35. तर A ची व्हॅल्यू आलेली आहे -35 आणि D ची व्हॅल्यू आलेली -5. आता D ची व्हॅल्यू आणि A ची व्हॅल्यू या दोन व्हॅल्यू जर आपण मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे ह्याच्यामध्ये टाकल्या तर आपल्याला हे प्रत्येक टेम्परेचर कॅल्क्युलेट करता येईल. मग आपण प्रत्येक दिवसाचं टेम्परेचर काय करूया, कॅल्क्युलेट करूया. आता इथे बघा, इथे द टेम्परेचर ॲट कारगिल फॉर द वीक. तर इथे आलं हे कुणाचं, मंडेचं टेम्परेचर A-3D इज इक्वल टू A ची व्हॅल्यू -35 -3 इंटू D ची व्हॅल्यू -5. -35 मायनस इंटू मायनस प्लस झालं. -35 प्लस 15 किती आलं, मायनस आहे टेम्परेचर. कुठलं टेम्परेचर आलं, हे मंडेचं. आता हे ट्यूजडेचं टेम्परेचर बघा, A-2D इज इक्वल टू -35 -2 इंटू D. 2 इंटू D म्हणजे 2 इंटू -5. हे आलं -35 मायनस इंटू मायनस हे आलं 10 आणि 35वरनं 10 गेले -25. मग हे कुठलं टेम्परेचर आलं, हे ट्यूजडेचं टेम्परेचर. आता वेनसडेचं टेम्परेचर काय, A-D. A ची व्हॅल्यू आहे -35 आणि -D ची व्हॅल्यू आहे -5. मग हे मायनस इंटू मायनस प्लस -35 + 5 म्हणजे -30. ही कुठलं टेम्परेचर आलं, तर वेनसडेचं टेम्परेचर आलं. आता हे कुठलं टेम्परेचर आहे, हे आहे थर्सडेचं टेम्परेचर A आहे. A म्हणजे -35. फ्रायडेचं टेम्परेचर आहे A+D. A+D म्हणजे -35 आणि Dचं टेम्परेचर -5 म्हणजे -35 -5. तर हे काय झालेलं आहे, दोघांची ॲडिशन ती आलेली 40 आणि -40 डिग्री. आणि सॅटर्डेचं टेम्परेचर A+2D इज इक्वल टू A ची व्हॅल्यू -35 प्लस 2 इंटू D ची व्हॅल्यू -5. आता 2 इंटू -5 आलं -10, -35 -10 हे आलं -45. देअरफॉर द टेम्परेचर आर -20 -25 -30 -35 -40 आणि -45 डिग्री सेल्सिअस आर रेकॉर्डेड. आता हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 5. आता आपण 6th एक्झाम्पल बघूया, लास्ट एक्झाम्पल. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, जागतिक पर्यावरणाच्या दिवशी ट्री प्लांटेशन प्रोग्राम अरेंज केला. झाडं लावण्याचा, वृक्ष लावण्याचा प्रोग्राम अरेंज केला होता.
विच ट्रँग्युलर इन शेप. आता वृक्ष कशी लावायची, ट्रँग्युलर शेपमध्ये लावायची, म्हणजे ही अशी लावायची. हां, आता याच्यामध्ये फर्स्ट रो मध्ये त्यांनी सांगितलं की एकच ट्री लावायचा, पहिल्या रो मध्ये एक लावायचा. नंतर देर आर 2 ट्रीज इन द थर्ड रो, 2 सेकंडमध्ये. थर्ड रो मध्ये 3 लावायचे, 1 2 3. अशा पद्धतीने ट्रँग्युलर शेपमध्ये झाडं लावायची आहेत. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रो. आणि आपल्याला ही किती रोज आहेत, तर 25 रोज आहेत. मग इथे एनची व्हॅल्यू 25 आणि 25 जी रो असेल त्यात 25 झाडं असतील. अशा पद्धतीने पहिल्या रांगेत 1, दुसऱ्या रांगेत 2, तिसऱ्या रांगेत 3, चौथ्या रांगेत 4, 5व्या रांगेत 5, 24व्या रांगेत 24, 25व्या रांगेत 25 असे झाडं लावत गेल्यानंतर टोटल आपल्याला काय काढायचं आहेत, किती झाडं लावलेली आहेत. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे, याचा अर्थ टोटल नंबर ऑफ, याचा अर्थ आपल्याला एस काढायचा आहे, सम. किती एकूण रांगा आहेत, 25. त्यामुळे आपल्याला S25 कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता बघा इथे काय आहे, 1 2 3 4 5 अप टू 25. हा काय झाला, अरिथमेटिक प्रोग्रेशन. 1 2 3 25 इज ॲन AP. ही काय आहे, AP आहे. आता इथे AP मध्ये A ची व्हॅल्यू 1 आहे आणि D ची पण व्हॅल्यू 1 आहे. आपल्याला काढायचं S25. म्हणजे आपल्याला S25 काढण्यासाठी SN चा फॉर्म्युला लिहावा लागेल. SN चा फॉर्म्युला आहे N/2 इंटू 2A प्लस N-1 इंटू D. आता S25 इज इक्वल टू 25/2. N ची व्हॅल्यू 25, 2 इंटू A ची व्हॅल्यू 1, N ची व्हॅल्यू 25 -1, D ची व्हॅल्यू 1. म्हणजे आपण इथं N ची व्हॅल्यू टाकली, A ची व्हॅल्यू टाकली, N ची व्हॅल्यू टाकली, D ची व्हॅल्यू टाकली. आता हे कॅल्क्युलेट करूया. 25/2 इथे आलं 2 इंटू 1 2, 25 इंटू 25 -1 24 इंटू 1 म्हणजे 24. आता 2 इंटू 2 प्लस 24 आलं 26. आता हे आलं 25/2 इंटू 26. आता ह्या दोन्ही 26ला डिवाइड केलं तर इथे येईल 13 आणि 25 इंटू 13, 25 इंटू 13 आलं 325. म्हणजे ही टोटल जी आपण झाडं इथं लावलेली आहेत ती किती असणार आहेत, तर ती असणार आहे 325. देअरफॉर टोटल नंबर ऑफ ट्रीज आर 325. म्हणजेच आपण जर आपल्याला सिक्वेन्स हा अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये जर एक्झाम्पल दिलेलं असेल, म्हणजे एका सेम नंबरनी जर नंबर्स वाढत असतील किंवा कमी होत असतील तर आपण ते एक्झाम्पल अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या पद्धतीने सोडवू शकतो. अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये 2-3च फॉर्म्युले आहेत, ती चांगले आपण केले आणि ह्या वर्ड प्रॉब्लेमला 2-3 वेळा जर आपण केलं तर हे प्रॉब्लेम एकदम सोपे असतात, वर्ड प्रॉब्लेम जरी असले तरी. तर तुम्ही हा प्रॅक्टिस सेट 2 वेळा करा आणि व्हिडिओ 2-3 वेळा बघा, म्हणजे तुमचं एकदम छान लक्षात येईल तुम्हाला. ओके, तुम्हाला आजचा लेसन समजला? डिड यू अंडरस्टँड? जर तुम्हाला लेसन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.